परभणीत चालकाचा ताबा सुटल्याने माल वाहतूक करणारा आयशर ट्रक हा गोदावरी नदीपात्रात कोसळल्याची घटना घडली आहे। अपघातामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे। दरम्यान अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी जखमी व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी गोदावरी नदीपात्रामध्ये उड्या घेतल्या। ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आलं। वाहतूक करणारे वाहन धुळ्यातून उदगीरला साड्या घेऊन जात असल्याची माहिती आहे। परभणीत मालवाहतूक ट्रक ही गोदावरी नदीपात्रात कोसळलेला आहे। अपघातात 2 जण गंभीर जखमी आहेत। ग्रामस्थांनी मात्र नदीत उड्या घेत जखमींना पाण्याबाहेर काढलेलं आहे। याचे दृश्य सुद्धा आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। गोदावरी नदीपात्रात ही दृश्य आहेत। त्या ठिकाणी मालवाहतूक करणारी ट्रक ही गोदावरी नदीपात्रात कोसळली, मात्र त्या ठिकाणी ग्रामस्थांनी नदीमध्ये उडी घेत या जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र या अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी आहेत। ग्रामस्थांनी मात्र नदीत उड्या घेत जखमींना अखेर पाण्याबाहेर काढलेला आहे। धुळ्याहून उदगीरला साड्या घेऊन निघालेला हा ट्रक होता अशी माहिती आहे। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय मुंडे आपल्यासोबत जोडलेत। अक्षय, खरं तर ट्रक गोदावरी नदीपात्रात त्या ठिकाणी कोसळल्याचं पाहायला मिळतंय, मात्र ग्रामस्थांनी उड्या घेत या जखमींना पाण्याबाहेर काढले। काय अधिकची माहिती? नक्कीच सरांनी धुळे इथून माल वाहतूक करणारा ट्रक उदगीरकडे जात होता। हा ट्रक गंगाखेड तालुक्यातील खळी येथील गोदावरी नदीच्या पुलावर आल्यानंतर चालकाचा ताबा सुटून हा ट्रक गोदावरी नदी पात्रात जवळपास 40 फूट खाली कोसळलेला आहे। या अपघातामध्ये माल वाहतूक करणाऱ्या ट्रक मधील 2 जण जखमी झाले आहेत। ते गंभीर जखमी असून त्यांच्यावर गंगाखेड येथील रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत। गंगाखेड परभणी हा रोड वर्दळीचा असल्यामुळे हा अपघात घडल्यानंतर तातडीने हा ट्रक खाली पडल्याचे नागरिकांनी पाहिले आणि त्यानंतर या ठिकाणी जे मासा पकडतात लोक त्यांनी या जखमींना ट्रकमधून बाहेर काढण्यासाठी गोदावरी नदी पात्रामध्ये उड्या घेतल्या आणि त्यांना बाहेर काढले। त्यानंतर तातडीने त्यांना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। तर दुसरीकडे आता गोदावरी नदी पात्रामधून हा माल वाहतूक करणारा आयशर जो आहे तो बाहेर काढण्याचे काम सुरू आहे। अगदी नक्कीच खूप खूप धन्यवाद अक्षय या सविस्तर अशा माहितीबद्दल।